सेकंद. सेकंदांचे मिनिट होतात का? होतात. काय केल्यानं सेकंदांना आपण मिनिटामध्ये रूपांतरित करू शकतो? 60 कारण लहान एककाला मोठ्या एककात कन्वर्ट करताना गुणणे ही क्रिया नाही करावी लागणार. काय करावी लागणार? भागणे. म्हणून सर्वप्रथम या सेकंदांना कन्वर्ट करा आणि त्याचं मिनिटामधलं रूपांतर किती होईल ते शोधून लिहा. मग सगळ्यात अगोदर आपण घेणार 36 सेकंद बरोबर 36/60 मिनिट. हो किंवा नाही? दोनही संख्यांना 6 ने भाग जातो. 6 10 60 6 6 36. उत्तर आलं 0.6 मिनिटे. जे 36 सेकंद होते त्याला आता तुम्ही सेकंद नका म्हणू, त्याला मिनिटामध्ये मोजताना किती मोजाल? 0.6 मिनिटे. आता तुमच्याकडे असणारी एकूण मिनिटे जी तुमच्याकडे आहे ती किती आहेत पहा. सुरुवातीचे किती मिनिटे तुमच्याकडे होते? 9. आणि आताचे किती मिनिटे आहेत तुमच्याकडे? 0.6. एकूण मिनिटे किती झाली? 9.6 मिनिट. याला आता सेकंद म्हणायचंच नाही, हे पण मिनिटच आहे आणि हे पण मिनिटच आहे. दोन्ही मिनिट एकत्र करा. किती झाले? 9.6 मिनिट. हे पूर्णांकात आहे, हे 0.6 पूर्णांकात आहे. पर्यायाने त्याची जर तुम्ही उभी मांडणी करून बेरीज केली आणि जशी आडवी मांडणी तशी जरी केली तरी तुमचं उत्तर 9.6 मिनिट येणार. आता या मिनिटांना तुम्हाला कन्वर्ट करायचे कशात? तासात. म्हणून 9.6 मिनिटे म्हणजेच 9.6 ला किती न भागा? 60 न. त्याचं रूपांतरण कशात होईल? तासात. 9.6/60 हेच आपण बिनचूक लिहायचं असेल तर 96/600 आणि येणारं उत्तर परत एकदा लक्षात घ्या. कशात येईल? तासात. काय बदल केलाय? तर हे 9.6 त्याच्यामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक दिसतोय? 1. याच्यात तुम्ही दशांश चिन्ह घेतलं आणि त्याच्या पुढे एक शून्य लिहिला, तो 60च आहे. फक्त त्याला आपण आता लिहिताना कसं लिहिलंय? 60.0 आणि अंशाला कसं लिहिलंय? 9.6. दोघांचेही दशांश चिन्ह एक घराने उजवीकडे सरकलं. त्यानंतर अंश झाला 96, छेद झाला 600. दोघांनाही 6 ने भाग जातो. 6 ने भाग घेण्यानंतर इथे किती उरतात? 100. 6 ने भाग घेण्यानंतर इथे किती उरतात? 16 इज इक्वल टू 16/100 तास. छेदात जर 100 असतील तर तुम्हाला त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतरित करत असताना किती अंक उजवीकडे सोडावे लागतील? 2. म्हणजे 16 उजवीकडे सोडायचा आणि 0.16 एवढे काय झाले आता तुमचे तास. आता एकूण तास लक्षात घेत असताना विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर लक्षात घ्या सुरुवातीचे तास किती आहेत? 6. आताचे तास किती आहेत? या मिनिटाचे एकत्रित करून तास आपण घेतले किती झाले ते? 0.16. मग आपले एकूण तास असतील 6 + 0.16 बरोबर 6.16 तास. अशा पद्धतीनं आपण मिनिट सेकंद या एककामध्ये दिलेल्या गोष्टींना रूपांतरित करून सगळी तासामध्ये वेळ सांगू शकतो.